शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। सर्व बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। कृषी विभागाने वित्त विभागाकडे मागितला 1930 कोटी रुपयांचा निधी। नेमका हप्ता कधी जमा होणार, पुढे बघूया। सोयाबीन गाठणार हमी भावाचा टप्पा, अभ्यासकांचा अंदाज। उत्पादन घटल्यामुळे पुरवठा कमी। सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनच्या दरवाढीचा अभ्यासकांचा अंदाज। पांढरे सोने चमकले, कापसाच्या दराने गाठला 8,200 रुपयांचा टप्पा। शेतकऱ्यांचा शेतमाल संपत आला असताना खासगी व्यापाऱ्यांकडून CCI पेक्षा अधिक दर। पुढील काळामध्ये 8,500 रुपये प्रति क्विंटलकडे वाटचाल। खानदेशात केळीच्या आवक वाढीस सुरुवात। खानदेशामध्ये केळी दरात मागील 15 ते 18 दिवसांमध्ये सतत सुधारणा झाली, पण आता आवकेमध्ये वाढ सुरू झाल्यामुळे कमाल दरातील वाढ थांबली असून सध्या किमान 850 रुपये व कमाल दर 1,400 रुपये प्रति क्विंटलवरती सध्या स्थिर आहे। तूर हरभरा बाजारामध्ये तेजीचा सूर। तुरीचे दर 100 ते 200 रुपयांनी वधारले। देशांतर्गत डाळ बाजारामध्ये नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच तेजीचा सूर उमटू लागला आहे। तूर आणि हरभरा या प्रमुख कडधान्यांची मागणी वाढल्यामुळे आता दरामध्ये काहीशी सुधारणा बघायला मिळत आहे। भाव मिळो ना मिळो कांदा चलाव। मजुरांसाठी शेतकऱ्यांची पायपीट। सुगीचे दिवस आले, मजुरांना भाव मिळो ना मिळो या आशेवरती शेतकरी आता उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावरती लागवड करत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। लागवड सध्या सुरू झाली। वाशिम जिल्ह्यातील 6,524 शेतकरी सौर पंपाच्या प्रतीक्षेमध्ये। मागील त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद असून आतापर्यंत जिल्ह्यातून 11,722 शेतकऱ्यांनी अर्ज केले। नाशिक जिल्ह्यातील मका उत्पादकांना मिळेना भावाची हमी। अस्मानी संकटानंतर आता प्रशासकीय उदासीनतेमुळे अडचण। शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन कृषी योजनांची जनजागृती करा। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राहता तालुक्यातील शेतकऱ्यांना हार्वेस्टरचे वितरण केले। अतिवृष्टी अनुदानामध्ये भेदभावाचा आरोप। शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू। गोदावरीच्या पुलावरती यल्लागार। वैजापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक। तात्काळ पैसे खात्यावरती जमा करण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यात 46% ई पीक पाहणी। 24 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना मुदत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही ई पीक पाहणी केली का? जर ई पीक पाहणी केली नसेल तर ई पीक पाहणी करा। रब्बी हंगामाची ई पीक पाहणी सुरू झालेली असून ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक। सोयाबीनची शासकीय खरेदी संथ गतीने जाचकट आणि संथ प्रक्रियेमुळे राज्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये केवळ 5 लाख टन खरेदी। कोणत्याही योजनांच्या लाभासाठी खोटी कागदपत्रे दिल्यास फार्म आयडी 5 वर्षे ब्लॉक होणार। जोडलेल्या कागदपत्रांची होणार पडताळणी। PM किसान योजनेचे वर्धा जिल्ह्यामध्ये 1,29,000 लाभार्थी। 21वा हप्ता जमा झाला असून आता 22वा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता। पीक कर्जासाठी मुद्रांक शुल्क घेतल्यास कारवाईचा बडगा। सहकारी संस्थांना इशारा। 1 जानेवारीपासून मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधामध्ये शेतकरी पुत्रांचा यल्लागार। पवनचक्की कंपन्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड निदर्शने बघायला मिळत आहेत। बीड जिल्ह्याची अपडेट असून शेतकरी पुत्रांचा यल्लागार बघायला मिळाला। नुकसान भरपाईच्या विलंबामुळे शेतकरी त्रस्त। वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई थातूर मातूर मिळत आहे। गोपीनाथ मुंडे अनुदान योजनेअंतर्गत 2,17 लाखांचे अनुदान वितरित। लाभार्थ्यांना दिलासा। अतिवृष्टीने खचलेल्या विहिरींसाठी पहिल्या टप्प्यात 6 लाखांचा निधी। पैठणमधील 39 विहिरींसाठी शेतकऱ्यांना मिळणार मदत। कृषी अधिकाऱ्याची शेतकऱ्याला मारहाण। वाशीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा घेराव। शेतकरी संघटनांकडून कारवाई करण्याची मागणी। पीक विमा केवळ कागदावरतीच। नरखेड तालुक्यातील 11,856 शेतकरी प्रतीक्षेमध्ये पीक विमा देण्याची शेतकऱ्यांची मागणी। रब्बी हंगामातील 4,05,000 हेक्टर क्षेत्राची ई पीक पाहणी बाकी। परभणी आणि हिंगोली जिल्ह्याची अपडेट आहे। ई पीक पाहणी करण्याचे आव्हान। सोयाबीनच्या दरामध्ये उसळी। सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। 7.25 लाख शेतकऱ्यांना 595 कोटींच्या मदतीची प्रतीक्षा। सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे तात्काळ पीक विमा देण्याची मागणी सध्या बघायला मिळत आहे। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 595 कोटी रुपयांचा निधी जमा होणे अपेक्षित आहे। लवकर पीक विमा जमा करणे अत्यंत आवश्यक।
कृषी संजीवनीमधून शेतकऱ्याला 24 तासामध्ये अनुदान मिळणार. सरकारी काम आणि 6 महिने थांब असे नेहमी बोलले जाते, मात्र प्रशासनाची इच्छाशक्ती व तत्परतेमुळे शेतकऱ्याला आता 24 तासामध्ये अनुदान मिळू शकते. याचे ताजे उदाहरण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाद्वारे समोर आले आहे. शेतरस्त्यांमुळे शेतीला आली गती. राज्य सरकारच्या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. द्राक्ष निर्यातीस कासव गतीने सुरुवात. नैसर्गिक आपत्तीचा फटका. दर जुळत नसल्यामुळे सुरुवातीलाच घट. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. मोठी बातमी. जिल्हा परिषदांच्या मतदानापूर्वी लाडकी बहिण शेतकऱ्यांना मिळणार 1,500 रुपये आणि 2,000 रुपये. 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेसाठी मतदान असून शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार. कृषी विभागाने वित्त विभागाकडे मागितला 1,930 कोटी रुपयांचा निधी. शेतकऱ्यांना देखील आता दिलासा मिळणार आहे. राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा होणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तयारी करण्यामध्ये येत आहे. कृषी विभागाने आता वित्त विभागाकडे 1,930 कोटी रुपयांचा निधी मागितला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून ही सर्व रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. 5 फेब्रुवारी पर्यंत आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा केला जाणार आहे. पीक विमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. तात्काळ पीक विमा रक्कम देण्यामध्ये यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची अत्यंत गरज आहे. राज्यात भाजपाची जोरदार मुसंडी. मुंबई पुण्यासह बहुतांश महानगरपालिका जिंकल्या. मुंबईमध्ये ठाकरेंची 25 वर्षाची सत्ता संपुष्टात. कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज. सीसीआयचा अहवाल. डिसेंबरमधील अंदाजापेक्षा 7,05,000 गाठीमध्ये वाढ होण्याची शक्यता बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज आता वर्तवण्यामध्ये येत आहे. देशाचे साखर उत्पादन 150 लाख टनांवरती. महाराष्ट्राचा वाटा सिंहाचा. जानेवारी मध्याची स्थिती सध्या जर बघायला गेलं तर देशाचे साखर उत्पादन आता 150 लाख टनांवरती गेले आहे. सध्या जर बघायला गेलं तर महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. राज्यातील 22 मनपामध्ये मनसेला भोपळा. मुंबईमध्ये दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मनसेचा मोठ्या शहरांमध्ये दणदणीत पराभव. थंडीचा कडाका कमीच राहणार. तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे उकाडाही वाढला. राज्यातील किमान आणि कमाल तापमानामध्ये झालेली वाढ कायम आहे. यामुळे आता थंडी कमीच आहे. राज्यामध्ये पुढील 2 दिवस आता तापमानामध्ये वाढ राहण्याची शक्यता. बोगस बियाणे विकणाऱ्यांची आता हयगय नाही. या संदर्भातील कायद्याची अंमलबजावणी सुरू. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली माहिती. अलीकडच्या वर्षामध्ये बोगस बियाणांचा सुळसुळाट झाला होता. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत होता. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. याची दखल घेत आता नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये येत आहे. महायुतीच्या विजयामुळे लाडक्या बहिणींना मिळणार फायदा. महायुतीच्या विजयामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा मिळणार असल्याचं सांगण्यामध्ये येत आहे. तसंच आता लाडकी बहीण योजनेचा विचार केला तर आतापर्यंत बहिणींच्या खात्यावरती 18 हप्ते जमा झाले असून आता लवकरच जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोयाबीन, कापूस व तुरीच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत. सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या दरामध्ये सध्या आपल्याला सुधारणा बघायला मिळत आहे. सध्या या ठिकाणी आता दरामध्ये सुधारणा होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा देखील पल्लवीत झाल्या असून अजून दरामध्ये सुधारणा होणे देखील अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल. ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांना बसत आहे फटका. हरभऱ्यावरती घाटे अळीचा प्रादुर्भाव. उत्पादन घडण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लाडक्या बहिणींची तारंबळ. हप्ता न मिळाल्यामुळे वाढली चिंता. काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले असले तरी अद्याप देखील काही लाडक्या बहिणींना हप्त्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. पीक विमा योजना शेतकऱ्यांचे संरक्षण की कंपन्यांचे कवच. नव्या धोरणामुळे भरपाईचा मार्ग खडतर. सध्या जर बघायला गेलं तर पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे की कंपन्यांसाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नव्या धोरणांमुळे आता शेतकरी अडचणीमध्ये सापडले आहेत. पीक विमा देण्याची मागणी.
पीक कापणी प्रयोगांचे निष्कर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे सादर. शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा. राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 17,500 रुपयांचा पीक विमा मिळणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरीप 2025 हंगामातील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीक कापणी प्रयोगांचे निष्कर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्य सरकारने केंद्र सरकारला सादर केली असून याच महिन्यामध्ये पीक विमा मिळणार. 3.5 लाखांचा मिनी ट्रॅक्टर घ्या, 90% अनुदान मिळवा. सामाजिक न्याय विभागाची अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांसाठी योजना बघायला मिळत आहे. 3.5 लाखांच्या ट्रॅक्टरवरती 90% अनुदान आता मिळवता येणार. लखपती दिदी योजनेचा अमरावतीमध्ये बोलबाला. महिलांच्या उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवली जाणारी लखपती दिदी योजना अमरावती जिल्ह्यामध्ये यशस्वी ठरत असल्याचं बघायला मिळत आहे. शाही नव्हे लोकशाही पुसली जाते. उद्धव ठाकरे यांचा सत्ताधारी आणि आयोगावरती घाणाघात बघायला मिळत आहे. मतदानानंतर बोटाला लावली जाणारी शाही पुसून जात असेल तर हा गंभीर प्रकार आहे. यापूर्वी असा प्रकार कधी झाला नव्हता अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. हवामान आधारित कृषी सल्ल्याद्वारे शेतकरी सेवेमध्ये आयएमडीने हवामानशास्त्राच्या विकासाला नवे वळण दिले आहे. तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.